तरी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सावळ्या रंगावर अधिक रंग हे उठून दिसतातच, तर योग्य रंगाची निवड केलीस तर तुमचा हा सावळा रंग हा फेर दिसेल आणि तुम्ही चार चौघामध्ये नक्कीच उठून दिसाल. मध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटेड असाल. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत आहे. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट आहे गुलाबी शेडचा कलर निवडा. तर तुम्ही व्हाईट रंग न निवडता तुम्ही गुलाबीमध्ये लाईट गुलाबी रंगाचं निवड केली तर अतिउत्तम आहे. तुमचा फेस हा छान उठून दिसेल. नेक्स्ट आहे गडद आणि रॉयल रंग. आता गडद रंगाच्या पण तुम्ही नक्कीच वेअर करू शकता. ब्लॅक कलर, नेव्ही ब्ल्यू कलर असं डार्क रंगाचा, आणि ते रॉयल रंग असेल म्हणजे डार्क असेल, डार्कपेक्षा डार्क असेल असे रंग तुम्ही नक्कीच निवडू शकता. आणि डार्क रंग हे फेर दिसतं आपल्या फेसला आणि तुमचा फेस हा जास्त खुलून दिसते. आणि तुम्ही डार्क रंग निवडला असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण नक्कीच वेअर करू शकता साडीवर, आणि थोडं कॉन्ट्रास्टमध्ये कॉन्ट्रास्ट कराल तर हा लुक कॉम्बिनेशन हा तुमचा उठून दिसेल, चार चौकामध्ये नक्कीच उठून दिसाल. नेक्स्ट आहे हलका आणि ब्रिजल रंग. हलका आणि ब्रिजल रंग पण तुम्ही निवडू शकता साडीमध्ये. अतिशय देखणा हा कलर दिसते, तर तुम्ही नक्कीच हलका ब्रिजल रंग पण निवडू शकता. नेक्स्ट आहे लग्न सरामध्ये तुम्ही कोणत्या कलर आणि कोणत्या साडीचं कॉम्बिनेशन कराल तर जेणेकरून तुमचा सावळा रंग हा उठून दिसेल, तुम्ही सावळे असाल तर. लग्न सरामध्ये मी तुम्हाला हमखास सांगते, लग्न सरामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन हा कॉन्ट्रास्ट ठेवा. फिकट रंगाची साडी असेल तर तुम्ही गडद रंगाचा ब्लाऊज वेअर करा, आणि गडद रंगाची साडी असेल तर फिकट कलरचा ब्लाऊज नक्कीच निवडू शकता. आणि हा कॉन्ट्रास्ट आणि हा कॉम्बिनेशन तुम्ही घेऊन चलाल तर तुम्ही लग्न सरामध्ये पण छान दिसाल आणि चार चौघामध्ये नक्कीच उठून. नेक्स्ट आहे नारंगी रंग. आता नारंगी रंग पण राहते, त्यांचा पण हा साडी वेअर करा तर तो उठून दिसेल. तर नारंगी रंग पण तुम्ही नक्कीच निवडू शकता. आणि कार्यक्रमामध्ये वगैरे वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये तुम्ही नारंगी रंगाची साडी पण नक्कीच निवडू शकता आणि सावळ्या रंगावर उठून दिसेल. नेक्स्ट आहे क्रीम आणि ऑफ व्हाईट कलर निवडा. आता तुम्ही शुभ्र पांढराऐवजी, पांढरा हा खूप वाईट वाटतात तसं कलर न निवडता तुम्ही क्रीमिश आणि ऑफ व्हाईट कलर निवडा, जेणेकरून त्या रंगाची तुम्ही साडी वेअर कराल तर तुमचा हा फेअरनेस हा तुमचा सावळा रंग हा सावळा दिसणार नाही, थोडा फेअर दिसेल. नक्कीच तुम्ही ऑफ व्हाईट कलर पण निवडू शकता. आणि ऑफ व्हाईट आणि क्रीम रंग हा तुमच्या रंगावर उठून दिसते. ऑफ व्हाईट आणि क्रीम कलरच्या साडीवर गोल्डन कलरची बॉर्डर असाल तर अति उत्तमच आणि ते छान दिसतं. वाटते की सावळ्या रंगावर हे फेअर कलर चांगले दिसत नाही, पण तुमचा हा गैरसमज आहे. तुम्ही फेअर कलर पण निवडू शकता आणि डार्क कलर, तर तुमच्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट आणि कॉम्बिनेशनचे कलर मिसमॅच केले आणि परफेक्टली केले, योग्य कलरची निवड केली तर नक्कीच तुमच्या फेसला हा चारामध्ये नक्कीच उठून. एवढे टिप्स आहे, एवढ्या टिप्समधून तुम्ही साडी वेअर केली, ब्लाऊज वेअर केला तर नक्कीच तुमचा रंग सावळे रंगाच्या महिला असेल त्यांनी ह्या रंग वगैरे वेअर केली तुम्ही चार चौकामध्ये नक्कीच उठून दिसाल आणि थोडा युनिक दिसाल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.